परमार्थामध्ये यशस्वी होण्याकरता, सफल होण्याकरता, भगवत स्वरूपाची प्राप्ती करून घेण्याकरता 3 परीक्षा द्याव्या लागतात आणि त्या 3 परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हावं लागतं, विजयी व्हावं लागतं. त्या 3 परीक्षा म्हणजे या 3 विकारावर विजय मिळवावा लागतो. कामावर, क्रोधावर आणि लोभावर. तोपर्यंत आपण या तिघावर विजय मिळवत नाही तोपर्यंत मग पारमार्थिक दृष्टीनं आपली प्रगती नाही. लौकिक दृष्टीनं लोक मानत असतील, पैसे मिळत असतील, साधनेचा त्याच्याशी संबंध नसतो, त्याचा प्रारब्धाशी संबंध असतो. ज्याचं मानाचं प्रारब्ध आहे लोक त्याला मानतात महाराज. मग कीर्तनकारालाच मानतात असं नाही, हिजड्याला पण मानतात.